जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटीटी परीक्षेच्या संदर्भामध्ये एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे। त्या नोटिफिकेशन मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण डिटेल्स मध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण या ठिकाणी सीटेटच्या वतीनं कोणतं नोटिफिकेशन आलेलं आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की इथे तारीख दिलेली आहे। तारीख थोडीशी जुनी दिलेली आहे, परंतु हे रात्रीच्या वेळेस आलेलं एक नोटिफिकेशन आहे। कालच्या सार्वजनिक नोटीस आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्या वतीनं। काय आहे त्याच्यामध्ये सूचना किंवा नोटीस ती बघूया। तर बघा, यांनी काय सांगितलेलं आहे कि 25/11/25 के माध्यम से ये अधिसूचित किया गया था कि सीटीटी परीक्षा का 21वां संस्करण देश के 132 शहरों में 8 फरवरी 2026 यानी रविवार को आयोजित किया जाएगा। म्हणजे ज्यावेळेस सीटीटी नोटिफिकेशन आली होती त्यावेळेस जे न्यूज बुलेटिन होतं त्या बुलेटिन मध्ये सांगितलं होतं की एकाच तारखेला परीक्षा असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे। काय चेंजेस आहे, कारण काय आहे बघा। अब अभ्यर्थियों से प्राप्त आवेदनों की अधिक संख्या को देखते हुए ये निर्णय लिया गया है कि सीटेट परीक्षा 7 एवं 8 फरवरी 2026 शनिवार रविवार को पूरे देश के 140 शहरों में आयोजित की जाएगी। इसके अलावा उम्मीदवारों को यह भी सूचित किया जाता है कि दोनों की परीक्षा का शेड्यूल नीचे दिया हुआ है। म्हणजे काय झालेलं आहे की फॉर्म अधिक आलेले आहे, एक्सपेक्टेशन जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म आले, म्हणून 132 शहरांच्या ऐवजी 140 शहर त्यांनी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे, ज्याच्यामध्ये एक जे ऍडिशनल शहर आहे आपलं नांदेड देखील आपल्याला पाहायला मिळतोय। आता यामध्ये 2 दिवस परीक्षा असणार आहे आणि 2 दिवसामध्ये जे काही परीक्षेचं शेड्यूल असणार आहे ते एक वेळेस आपण समजून घेऊया। बघा, 7 तारखेला पेपर 2 सकाळी 9:30 ते 12 वाजेच्या दरम्यान होणार आहे। ठीक आहे, हा ड्युरेशन 2.5 तासांचं राहणार आहे। 7 तारखेची जी दुसरी शिफ्ट असणार आहे, दुसऱ्या शिफ्ट मध्ये पहिला पेपर आहे, लक्षात घ्या। पहिल्या शिफ्ट मध्ये दुसरा पेपर, दुसऱ्या शिफ्ट मध्ये पहिला पेपर, ते असणार आहे 14:30 वाजल्यापासून 17 वाजेपर्यंत। आणि 8 तारखेला म्हणजे रविवारी ज्यांचा पेपर आहे त्याही ठिकाणी सकाळच्या शिफ्ट मध्ये 9:30 ते 12 पर्यंत दुसरा पेपर आणि 8 तारखेला जो दुपारची जी शिफ्ट आहे त्याच्यामध्ये पहिला पेपर असणार आहे। हे आपल्याला लक्षात येते। यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपलं लॉग इन करून या ठिकाणी आपलं जो काही एक्झाम सेंटर आहे आणि एक्झामची डेट आहे ते एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। यामध्ये एक गोष्ट त्यांनी प्रकर्षाने सांगितलेली आहे की परीक्षा केंद्र में प्रवेश नहीं दिया जाएगा अगर से आप लेट आते हो, और अभ्यर्थियों से किसी भी परिस्थिति में परीक्षा शहर, परीक्षा केंद्र और परीक्षा की तारीख बदलने की कोई भी निवेदन स्वीकार नहीं की जाएगी। बरेच जण असं करू लागले, आम्हाला फार लांब पडतं आहे, आम्हाला शहर बदलून द्या, केंद्र बदलून द्या, तारीख बदलून द्या, तसं कोणतंही निवेदनही आम्ही स्वीकार करणार नाही, असं स्पष्टपणाने सूचना या ठिकाणी सीटेटच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आपण आपल्या परीनं या ठिकाणी परीक्षेची तयारी करायची आहे। परीक्षेला आता अवघे 3-4 दिवसांचा कालावधी बाकी आहे। या 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये मित्रांनो आपण काही टेस्ट सोडून पाहणं महत्त्वाचं आहे, कारण रिव्हिजनसाठी आपल्याला स्वतःचा स्कोरच पाहून घ्यावा लागणार आहे। त्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे ऍप डाउनलोड करा आणि या ऍपवर तुम्हाला PYQ व्हिडिओ सोल्युशन असेल किंवा PYQ ची टेस्ट सिरीज असेल किंवा प्रॅक्टिससाठी टेस्ट असेल, सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहे। प्ले स्टोअरवरून आपण मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या।